मित्रांनो नमस्कार. वास्तविक पाहता डॉक्युमेंटरी करतो आपण, शॉर्ट फिल्म करतो. आजकाल प्री वेडिंगही फोटोग्राफर बरेच वळलेले आहेत आणि प्री वेडिंगला मी माझं एक म्हणणं आहे की प्री वेडिंगला मरण नाही. प्री वेडिंग यानंतर 10 वर्ष 15 वर्ष चालू जाणार. प्री वेडिंगमध्ये काही ड्रॉबॅक पाहिलेत मी की अनेक जण यूट्यूबचं ॲज इट इज कॉपी करून प्री वेडिंग सादर करतात, कंपोज करतात, शूट करतात. पण मी तुम्हाला एक छोटीशी कन्सेप्ट सांगतो, स्टोरी बोर्ड. आज या विषयावर बोलूया आपण. स्टोरी बोर्ड काय असतं, DOP डोपशीट काय असते, DOPचं कार्य काय असतं. जनरली होतं काय की 2 कॅमेरा वापरतो आपण, ड्रोन वापरतो आपण आणि तिघंजण ज्यावेळेस लोकेशनवर पोहोचतात, पार्टीसोबत डिस्कस करतात आणि शूटला सुरुवात करतात. तर कॅमेरा नंबर 1ला कॅमेरा नंबर 2 काय करणार माहीत नसतं. कधी कधी सोबत जरी काम करणार असतील पण एक्झॅक्ट शॉट्स कोणता घ्यायचा आहे त्याचा या तिघाची सांगड घालण्यासाठी तुमच्याकडे जर एखादा स्टोरी बोर्ड असेल, मी तुम्हाला हे स्टोरी बोर्ड दाखवते असा सिम्पली की या स्टोरी बोर्डवर तुम्हाला लोकेशन कुठलं आहे, शॉट पहिला कोणता घ्यायचा आहे, कॅमेरा नंबर 1 काय करणार आहे, तुमच्याकडे प्रॉपर्टी कोणती कोणती आहे, एक सिक्वेन्स, एक स्टोरी तुम्ही जर डिस्कस केली फोटोग्राफरसोबत, साईडच्या फोटोग्राफर, तुमच्या कॅमेरा नंबर 2 सोबत, ड्रोनवाल्यासोबत आणि पार्टीसोबत, तर ही प्री वेडिंग स्टोरी तुमची फास्ट होईल. याचं बेनिफिट आणखी एक होईल की आपल्याला नेमकं कोणत्या कोणत्या स्टेप करायच्यात, स्माईल कुठं ठेवायचं, सिरियस कुठं व्हायचं, ज्या काही गोष्टी आपण कन्सेप्टमध्ये आहेत आपल्या स्टोरी बोर्डवर लिहिल्यात त्याचा जर रेफरन्स करून जर तुम्ही शूट केलात तर बेनिफिट काय काय होणार त्याच्याबद्दल पाहता आपल्याला. बेनिफिट, शूट फास्ट होईल, स्टोरीला सिक्वेन्स असेल, प्रॉपर्टीत आणलेल्या सर्व वस्तू वापरल्या जातील. दुसरी महत्त्वाची गोष्ट आणखी एक, पोस्ट प्रोडक्शन एडिटिंगच्या वेळेस तुम्हाला खूप सोपं जाईल. अन्यथा असं मी बरेच वेळेस पाहिलं की शूट खूप होतं डाटा आणि एडिटिंगमध्ये बराचसा डाटा वापरला जात नाही. असं कधी कधी होतं की शूट आपण करतोय पण अरे यार इथं तो शॉट वापरला असं खूप चांगलं झालं असतं. तर ह्या सगळ्या समस्या आपल्याला दूर करण्यासाठी तुमच्याकडे एखादा स्टोरी बोर्ड असेल, तुम्ही जर स्टोरी बोर्ड बसून तयार केला असेल, स्क्रिप्टिंग केलं असेल, त्या स्क्रिप्टिंगमध्ये प्रॉपर तुम्ही कॅमेरा नंबर 1, कॅमेरा नंबर 2, ड्रोन, प्रॉपर्टी काय वापरली, डेट टाईम, या सगळ्या गोष्टीचा डिटेलमध्ये तुम्ही नामांकन केलं असेल तर तुमचा रॉ डाटा तुम्ही पोस्ट प्रोडक्शन दिल्यानंतर इझी फास्ट होईल आणि तुमच्या मनातील ज्या कल्पना आहेत, तुमच्या मनातील जे सुकल्पना आहेत, संकल्पना आहेत त्या एडिटरला कळतील. अन्यथा असं होतं अनेक ठिकाणी की तुम्ही शूट करताय एका कन्सेप्टने आणि एडिटर वापरतो दुसरी कन्सेप्ट. तर असं न होता तुम्ही जर स्टोरी बोर्डचा जर उपयोग केला तर तुमचं शूट बेटर होईल. आणि असंही म्हणलं जातं की आपली जी संकल्पना आहे, आपण जी केलेली कृती आहे किंवा आपण एक सादर केलेलं प्रेझेंटेशन केलेलं एक उपहार आहे, एक घटना आहे, त्याला आपण ज्यावेळेस सादर करतो तर त्याला 100% न्याय मिळेल. अन्यथा दरवेळेसप्रमाणे झेरॉक्ससारखं यूट्यूबचं काहीतरी व्हिडिओ पहा आणि एडिट करा आणि कस्टमरला द्या, तेच ते व्हिडिओ पाहून कस्टमरसुद्धा बोर होतात. कस्टमरला नवीन काय अपेक्षित आहे, अनेक स्टोरी आहेत तुम्हाला करण्यासाठी. त्यांचं एज्युकेशन पहा, त्यांची उंची पहा, त्यांची देहबोली पहा, त्यांची भाषाशैली पहा, त्यांची संस्कृती पहा, कोणत्या संस्कृतीला टचअप आहेत. तर त्यानुसार जर तुम्ही शूट केलं तर तुम्हाला सुंदर शूट करता येतं प्री वेडिंगमध्ये. तर मित्रांनो, स्टोरी बोर्ड हा महत्त्वाचा आहे. प्रोफेशनलमध्ये अनेक लोक शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंटरी फिल्म, कॉर्पोरेट फिल्मला स्टोरी बोर्ड वापरतात. तर व्हिडिओग्राफर, जे सिनेमॅटोग्राफर आहेत, जे नवीन प्री वेडिंग करता ओळख पाहत आहेत, जे कॅमेरामन आहेत, त्यांनी स्टोरी बोर्ड लिहायला सुरुवात करा. आणि स्टोरी बोर्डमुळं आपला टाईम, आपला रॉ डाटा, आपलं हार्ड डिस्कला जाणारं फुटेज याच्यात बराचसा बदल पडतो. तुम्ही एक वेळेस 2 वेळेस स्टोरी बोर्डचा उपयोग केला तर पुढच्या काळामध्ये कॅमेरामन जरी बदलला, ड्रोन ऑपरेटर जरी बदलला तर तुमच्या स्टोरीनुसार, तुमच्या सिक्वेन्सनुसार तुम्ही तुमचं शूट करू शकता. तर लागा कामाला. माझ्या शुभेच्छा आहेत. आजच्या या स्टोरी बोर्डचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, काही प्रश्न असतील तर जरूर यूट्यूबला विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.